नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी शेतात आली आहे आज काळ्या वेचासाठी. कारण इथं आम्हाला टरबूज लावायचे आहे. थांबा मी दाखवते तुम्हाला. या शेतामध्ये टरबूज लावायचे आहे आणि इथं आधी रोटावेटर मारून घेतलं, त्याच्यानंतर बेड पण पाडून घेतले. पण खूप काळ्या दिसत आहेत, म्हणून मग ते मल्चिंग काळ्यानं फाटते ना, म्हणून हे म्हणत होते आधी पूर्ण काळ्या वेचून घे. तर आमचं थोडेसे झाले वेचणं. हे बघा 2-3 दिवस झाले वेचत आहे. आता घरून यायला वेळ झाला. 1 एकर जागा आहे ही पूर्ण. बघा, गेल्या वर्षी तिकडे पराठी आहे ना, पराठीच्या प्लॉटमध्ये टरबूज लावले होते. आता इथं ही जागा खाली होती, म्हणजे इथं ज्वारी लावली होती गाईसाठी, ती काढणं झाली आता. तर याच्यात काही तुरी तासं पण आहेत तुरीचे, तर ते राहू दिले तसेच. चांगल्या आल्या होत्या, म्हटलं तुरी कशाला कापकूप करायच्या, नाही का. जेवढ्या झाल्या तेवढ्या डाळीसाठी होऊन जाते, म्हणून मग ह्या तुरी राहू दिल्या. बघा, तुरी कापल्या नाही या शेतातल्या, आणि आता याच्यामध्ये लावायचे टरबूज आपल्याला.